नमस्कार. मी प्राध्यापक स्वप्नील रामटेके, राज्यशास्त्र विभाग. तुम्हाला बी ए भाग एकमधील राज्यशास्त्र विषय शिकवणार आहे. तर राज्यशास्त्र या विषयात आपण सर्वप्रथम आपल्याला कोणत्या भागाचा अभ्यास करायचा आहे हे आपण या ठिकाणी बघू. तर आपल्या पुस्तकाचं नाव किंवा अभ्यासक्रमाचं नाव भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्थानिक स्वराज्य संस्था, इंडियन कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. तर भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्थानिक स्वराज्य संस्था हा भाग शिकत असताना आपल्याला सर्वप्रथम आपण भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये. तर भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासताना आपल्याला प्रमुख ठळक वैशिष्ट्ये बघायची आहे. त्यामध्ये आहे निर्मित व लिखित संविधान. निर्मित व लिखित संविधान. त्यानंतर जगातील सगळ्यात मोठे संविधान. त्यानंतर बहुतांश लवचिक व अंशतः टाटर संविधान. त्यालाच बहुतांश परिवर्तनीय आणि अल्पशा परिवर्तनीय संविधान असं सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर आहे जनतेचे सार्वभौमत्व. त्यानंतर आहे विविध देशांच्या संविधानाचं मिश्रण. त्यानंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती. नंतर आहे संघराज्य पद्धती. त्यानंतर आहे सार्वभौम आणि प्रौढ मताधिकार. त्यानंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य. त्यानंतर मूलभूत हक्क, राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्त्वे आणि शासन संस्थेचे स्वरूप ही प्रमुख ठळक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यातलं भारतीय संविधानाचा जेव्हा आपण विचार करतो तर जगातील सगळ्यात मोठं संविधान म्हणून भारताच्या संविधानाचा विचार केला जातो आणि सगळ्या कलमांचा विस्तृत असा सविस्तर वर्णन भारतीय संविधानात आपल्याला दिसून येते. त्यामध्ये आपल्याला काही कलमं दिसून येते आणि काही उपकलमंसुद्धा दिसून येते. भारतीय संविधानाचा जर विचार केला तर भारतीय संविधानात एकूण 395 कलमे असून 22 प्रकरणे आणि 8 परिशिष्टामध्ये विभागलेल्या. भारतीय मूळ संविधान जेव्हा लिहिण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने 395 कलमे होती, त्यात 22 प्रकरणे होती आणि 8 परिशिष्टात ते लिहिण्यात आलेलं. तर सर्वप्रथम आपण भारतीय संविधानाचा वैशिष्ट्यांचा विचार केली तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजेच निर्मित व लिखित संविधान. तर भारतीय संविधानाचा जी निर्मिती आहे ती आपल्याला माहीत आहे की संविधान लिहिण्याकरिता घटना समितीची स्थापना करण्यात आली होती आणि या घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते आणि घटना लिहिण्याचं काम हे प्रामुख्यानं घटनेच्या मसुदा समितीकडे सोपवण्यात आलं होतं आणि या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीने 9 डिसेंबर 1946 पासून घटना लिहिणं सुरुवात झाली. तर 26 नोव्हेंबर 1949ला घटना समितीने घटना पूर्णतः लिहिण्यात आली. म्हणजे 9 डिसेंबरला घटनाचा प्रारंभ झाला, घटना लिहिणं प्रारंभ झाली तर 26 नोव्हेंबर 1949ला घटना पूर्णतः स्वीकारण्यात आली किंवा लिहिण्यात आली. कालावधीचा विचार केला तर भारतीय घटना समितीला घटना लिहिण्याकरिता 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका घटना समितीला घटना लिहिण्याकरिता कालावधी लागला. आणि या घटनेचा जर तुम्ही घटना बघितली तर सविस्तर विचार आणि सविस्तर अशी मांडणी या घटनात आपल्याला केलेली दिसून येते. विविध कलमांच्याद्वारे विविध तरतुदींचा समावेश त्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि भारतीय संविधानाच्या घटनेत भारतीय संविधानाच्या कलमांमध्ये विविध प्रकरणांचा उल्लेखसुद्धा केलेला आहे. तर भारतीय संविधानात एकूण बघितलं की मूळ संविधानात 395 कलमे आहे, 22 प्रकरणे आणि 8 परिशिष्टे आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर भारतीय संविधान हे अतिशय विस्तृत स्वरूपाचं, जगातलं अतिशय विस्तृत स्वरूपाचं संविधान आहे असा सुद्धा भारतीय संविधानाचा विचार केला जाते. त्यानंतर दुसरं मोठं वैशिष्ट्य ते म्हणजेच मोठे संविधान. मोठे संविधान याच्यासाठी म्हटलं जाते की भारतीय संविधानात याआधीसुद्धा आपण बघितलं की 395 कलमे, 22 प्रकरणे आणि 8 परिशिष्टे
आणि संविधानाचा विचार केला, इतर देशाच्या संविधानाचा तुलना जर भारतीय संविधानाशी केली तर आपण बघत आहे की अमेरिकेच्या संविधानात मुळात फक्त 7 कलमे आहे. किती कलमे होती? तर 7च कलमे होती. कॅनडाच्या संविधानामध्ये 147 कलमे होती. चीनच्या संविधानात जे 1982 रोजी स्वीकारण्यात आलं, चीनचं संविधान जे 1982 रोजीचं संविधान आहे, 4 डिसेंबर 1982 रोजीचं, या संविधानात फक्त 138 कलमे आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संविधानात फक्त 153 कलमे आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संविधानात 128 कलमे. तर तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर भारताच्या संविधानात एकूण 395 कलमे आहे. म्हणूनच भारताचं संविधान हे जगात सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात विस्तृत संविधान आहे असा सुद्धा त्याचं वर्णन केलं जातं. कारण भारताच्या संविधानात आपण बघितलं की सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक गोष्टींचा सविस्तर विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे मूलभूत अधिकार असो, मार्गदर्शक तत्त्वे असो, घटना दुरुस्तीची पद्धत असो, आणीबाणी असो, या सगळ्या गोष्टींचा उहापोह भारतीय संविधानात आपल्याला केलेला दिसून येते. आणि या सगळ्या कारणामुळे भारताचं संविधान हे अतिशय विस्तृत स्वरूपाचं झालं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बहुतांश परिवर्तनीय आणि अल्पशः टाटर संविधान. बहुतांश लवचिक किंवा अल्पशः टाटर संविधान. आता या शब्दाचा अर्थ असा होतो की भारताच्या संविधानात, भारतीय संविधान आपण बघितलं की एका विशिष्ट काळात लिहिण्यात आलं आणि घटना निर्मात्यांना हे माहीत होतं की जसा जसा काळ बदलेल तसा तसा संविधानात बदल करण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते. काळानुसार संविधानातसुद्धा बदल करावा लागतो. त्यामुळे भारतीय संविधानातसुद्धा कलम 368, भारतीय संविधानाच्या कलम 368मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला संविधानाच्या घटनादुरुस्तीची पद्धत आपल्याला दिसून येईल. आणि ही घटनादुरुस्तीची पद्धत भारतीय संविधानात अल्पशः लवचिक किंवा अल्पशः टाटर या स्वरूपाची आपल्याला दिसून येते. कारण संविधानातील घटनादुरुस्तीच्या पद्धतीमध्ये 3 स्वरूपाची पद्धत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. काही भागात जर घटनादुरुस्ती करायची असेल तर भारताची संसद साध्या बहुमताने सुद्धा घटनादुरुस्ती करू शकते. साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करता संसदेला येते. म्हणूनच अंशतः परिवर्तनीय संविधान असं म्हटलं जाते. तर काही भागात जर घटनादुरुस्ती करायची असेल तर भारतीय संसदेला विशिष्ट बहुमताची गरज असते. त्यासाठी आपल्याला दोन्ही सभागृहात उपस्थित सदस्यांच्या 2/3 बहुमताची सुद्धा गरजेची आवश्यकता असते. काही भागात साध्या बहुमताने संसद घटनादुरुस्ती करू शकते तर काही भागात 2/3 बहुमतांची आवश्यकता असते. तर काही विशेष स्वरूपाची जर घटनादुरुस्ती संसदेला करायची असेल तर त्यासाठी दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताची तर आवश्यकता असतेच, परंतु त्याचबरोबर निम्म्या घटक राज्याच्या विधानसभेची सुद्धा संमती त्याला असणं आवश्यक असते. म्हणजे ही पद्धती अतिशय कठीण स्वरूपाची किंवा टाटर स्वरूपाची आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला संसदेची जी संमती आवश्यकच आहे, परंतु त्याबरोबर घटक राज्याच्या विधानसभेची सुद्धा संमती असणं आवश्यक आहे. म्हणजेच आपण बघितलं की काही घटनादुरुस्ती संसद साध्या बहुमताने करू शकते, काही घटनादुरुस्ती संसदेला 2/3 बहुमताची आवश्यकता असते, लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या 2/3 बहुमताची आवश्यकता असते. तर काही घटनादुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाची तर संमती आवश्यकच आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याला निम्म्या घटक राज्याच्या विधानसभेची सुद्धा संमती असणं आवश्यक आहे. म्हणूनच भारताच्या संविधानाचा जेव्हा उल्लेख केला जातो तर ते अंशतः लवचिक आणि अंशतः टाटर असाच त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख केलेला आढळून येते. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य सांगितलं आहे ते म्हणजे जनतेचं सार्वभौमत्व. भारताची जनता ही सार्वभौम आहे. भारताच्या संविधानाची उद्देशपत्रिका जेव्हा तुम्ही वाचली किंवा अभ्यासली तर तुमच्या लक्षात येईल की उद्देशपत्रिकेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक भारताचे संविधान तयार करीत आहे असंच त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख केलेला आढळून येते. म्हणूनच भारताचं संविधान हे जरी संविधान सभेने, घटना समितीने जरी तयार केलेलं असलं तरी भारताचं संविधान हे जनतेनेच तयार केलेलं आहे असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आपण उद्देशपत्रिकेत पाहिलं की आम्ही भारताची जनता आमच्यासाठी संविधान तयार करून, मान्य करून स्वीकृत करीत आहे
असा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण बघितलं की भारताची जी संसद आहे, संसद हेच भारताचं विधिमंडळ आहे आणि या विधिमंडळामार्फतच कायदे तयार केले जाते. आणि आपण बघितलं की या संसदेमध्ये लोकसभा या सभागृहात प्रामुख्याने जनतेचे निर्वाचित प्रतिनिधी असतात. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या जनतेची मांडणी, जनतेचीच मते ते संसदेतून व्यक्त करीत असतात. आणि आपण बघितलं की दर 5 वर्षांनी आपल्या देशात निवडणुका होते आणि शासन बदलवण्याचा अधिकार, शासनकारभार कोणाच्या हातात द्यायची हे सुद्धा कोण ठरवते, तर हे सुद्धा आपल्या देशात जनताच ठरवते. म्हणजे जनता ही सार्वभौम आहे असाच उल्लेख भारताच्या संविधानातून व्यक्त झालेला आपल्याला दिसून येते. कारण जनताच शासन सत्ता हातात देते, तर जनताच ही शासनकर्त्याच्या हातातून सत्ता गमावू सुद्धा शकते, सत्ता काढू सुद्धा शकते. अंतिमतः जनताच ठरवते की शासनकारभार कोणाला द्यायचा. म्हणूनच जनता सार्वभौम आहे. जनतेचे सार्वभौमत्व हे आपल्याला या देशाच्या संविधानातून दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे विविध देशांच्या संविधानाचे मिश्रण. महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे विविध देशांच्या संविधानाचे मिश्रण. आपण बघितलं की भारतीय संविधान जेव्हा तयार करण्यात आलं, तर प्रमुख जबाबदारी ही संविधान तयार करीत असताना घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरच आलेली आपल्याला दिसून आली. आणि संविधान लिहिण्यात त्यांचं मोठं योगदानसुद्धा आपल्याला दिसून येते. आणि हे संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण बघितलं की विविध देशाच्या संविधानाचा अभ्यास करून ज्या देशातील संविधानाच्या तरतुदी आपल्या संविधानात असाव्या असं त्यांना वाटलं, त्या त्यांनी स्वीकारल्यासुद्धा. जसं आपल्याला विचार करता येईल की भारताची जी संसदीय शासन पद्धती आहे ती प्रामुख्याने आपल्याला म्हणता येईल की ती संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंड या देशातून स्वीकारली. त्यानंतर समाजवादी आपली अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि त्यामध्ये समाजवाद हा सुद्धा स्वीकारण्यात आला. आणि हा समाजवाद आपण रशिया या देशाच्या राज्यघटनेहून स्वीकारला. त्यानंतर आपल्या देशात आपण बघितलं की मूलभूत अधिकाराची तरतूदसुद्धा केलेली आहे, जे आपल्याला समोर बघायचंच आहे. तर हे मूलभूत अधिकार आपल्याला माहीत आहे की हे मूलभूत अधिकार प्रामुख्याने फ्रेंच व अमेरिका या 2 देशाच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आलेले. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे, घटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद आहे. तर ही मार्गदर्शक तत्त्वे प्रामुख्याने आयर्लंड या देशाच्या घटनेतून स्वीकारण्यात आलेली आहे. त्यानंतर घटनेच्या भाग 7 मध्ये सूच्या दिलेल्या आहे. त्यामध्ये समवर्ती सूची आहे, संघ सूची आहे आणि राज्य सूची आहे. या सूचीसुद्धा ऑस्ट्रेलिया या देशाच्या घटनेतून स्वीकारण्यात आले. या समवर्ती सूची, संघ सूची, समवर्ती सूची आणि राज्य सूचीमध्ये आपण बघितलं की विविध विषयांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर ही सूची प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया या देशातून स्वीकारण्यात आलेली आहे. त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना पुनर्विलोकनाची संकल्पना प्रामुख्याने अमेरिका या देशातून स्वीकारण्यात आलेली आहे. अशा प्रकारे विविध देशातून विविध विविध संकल्पना स्वीकारून या सगळ्यांचा समावेश आपल्या भारतीय देशाच्या संविधानात करण्यात आलेला आहे. म्हणूनच विविध देशांच्या संविधानाचं मिश्रण असं सुद्धा भारतीय संविधानाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येते. तर आपण बघितलं की निर्मित व लिखित संविधान, त्याचबरोबर सगळ्यात मोठे संविधान, त्याचबरोबर बहुतांश लवचिक आणि अंशतः टाटर संविधान, त्याचबरोबर जनतेचे सार्वभौमत्व आणि विविध देशाच्या संविधानाचे मिश्रण, असे 4-5 मुद्द्यांचा या ठिकाणी आपण मुख्यतः उहापोह केला, समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संसदीय शासन पद्धती, त्याचबरोबर संघराज्य पद्धती, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, धर्मनिरपेक्ष राज्य, मूलभूत हक्क, राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे आणि शासन व्यवस्थेचे स्वरूप, या सगळ्या गोष्टी आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि BA भाग 1 सेमिस्टर फर्स्ट याचा अभ्यासक्रम आहे, हा सुद्धा मी तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तर ही जी महत्त्वाचे मुद्दे आहे यांची सविस्तर जे विश्लेषण पुस्तकात दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या बुकात लिहून घेण्याचा प्रयत्न करा आणि समजूनसुद्धा घ्या. काही अडचणी असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे
काही आपल्या ज्या समस्या आहेत त्या विचारू शकता. त्यानंतर आपण 1-2 लेक्चर झाल्यानंतर आपली गुगल मीटवर सुद्धा आपल्या लेक्चर आपण सुरू करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जे आज वैशिष्ट्य अभ्यासले ते तुम्ही पुस्तकातून सविस्तर वाचून घ्या आणि काही अडचणी असल्या तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.